कोल्हापूरमधली नांदणी मठातली ही महादेवी हत्तीण मनतारामधून परतणार का याकडे कोल्हापूरकरांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। तर इकडे मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भातली महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे आणि याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातले काही आमदार आणि काही सदस्य मठाशी संबंधित या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्र्यांबरोबर या संदर्भातली चर्चा आता सुरू झाली आहे। त्यामुळे महादेवी आता पुन्हा वनतरातून कोल्हापूरमध्ये येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर गडहिंग्लजमध्ये आत्मक्लेश आंदोलन सुरू झालेलं आहे। एकंदरीतच या संपूर्ण घडामोडीवर आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रताप, निश्चितच कोल्हापूर वासियांचं आज लक्ष असणार आहे मुंबईत होणाऱ्या या बैठकीकडे, त्यामुळे काय नेमकी अपेक्षा आहे? कारण मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त होतोय, मात्र मुख्यमंत्री स्वतः आता या मुद्द्यावर लक्ष घालून नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे। काय नेमकं यावर कोल्हापूर वासियांचं म्हणणं आहे? पाहतोय की गडहिंग्लजमध्ये किती मोठ्या संख्येने या ठिकाणी समुदाय जो आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की सगळ्यांची मागणी आहे की काही करून आमची महादेवी हत्ती परत घेऊन या आहे। मला सांगा की आता बैठक सुरू झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, कशा प्रकारची त्यांच्याकडून अपेक्षा आहे, काय सांगाल? आज बैठकीत काय निर्णय होईल असं वाटतंय? आम्हा सर्व माधुरी प्रेमींची एकमेव हात जोडून सरकारला विनंती आहे की आमची माधुरी, आमचे अस्तित्व आमच्या या जैन धर्माची असो की आता ही फक्त माधुरी एका समाजाची राहिली नाही, अखंड देशाची, महाराष्ट्राची झालेली आहे। हिला परत आणून द्यावी एवढी आमची कळकळीची विनंती आहे। तिच्या पाठीमागं आमच्या अनंत आठवणी आहेत, तिच्या पाठीमागं आमची अनेक आस्था आहेत। तिने दिलेले जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी इतका जनसमुदाय इथे उभा राहतोय। सरकारला, महामहिम राष्ट्रपतींना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की आमची माधुरी आम्हाला परत मिळावी। पुन्हा एकदा कळकळीची विनंती। आपण पाहिलं की अनेक जण आहेत, आपण पाहतोय की मॅडम मला सांगा की कशा प्रकारची भूमिका आहे? मंत्रिमंडळात बैठक सुरू झालेली आहे, महादेवी हत्ती परत आणण्यासंदर्भात काही निर्णय होईल असं वाटतं का तुम्हाला? महादेवी हत्तीनीला परत आणणं ही खरं तर हा सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांची इच्छा आहे आणि सरकारनं या नागरिकांच्या इच्छेचा मान ठेवला पाहिजे। कारण 35 वर्षापासून जिचं सांगोपन अतिशय प्रेमानं केलं, जिनं मठाची सेवा केली, तिला त्यांच्यापासून दुरावून म्हणजे जो काय सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याला सगळीजणच बांधील आहेत, पण लोकांच्या भावनांचा विचार करून सुद्धा ह्या हत्तीनीला, महादेवीला पुन्हा परत आणणं ही गरज आहे। काय सांगाल, कशा प्रकारची तुमची भावना आहे? आज तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, काय सांगाल? चंदगड भागामध्ये सुद्धा हत्तींचा भरपूर कळप, टस्कर हत्ती आहे, तिकडून हत्ती सगळे घेऊन जायच्या अगोदरच तुम्ही इकडे हाच हत्ती कशाला हवा होता याचं सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपल्याला हवं आहे। आणि सर्व हत्ती गोळा करून तुम्ही त्यांचं एक प्रकारे आपलं म्हणता आज हत्ती कशाला हवा आहे अशा प्रकारचा सवाल आहे। मला सांगा की आज मोर्चामध्ये मोठ्या संख्येने पुन्हा सर्वजण सहभागी होत आहेत। बैठक सुरू झालेली आहे, महादेवी हत्तीन परत आणण्यासंदर्भात त्यात काही निर्णय होईल असं वाटतंय का तुम्हाला? 100% हत्ती परत येईल असं आम्हाला म्हणजे हे वाटतं, येणार 100%। का म्हणजे सगळ्यांचंच म्हणजे म्हणणं आहे की बाबा हत्तीची कळकाय येणार 100%, त्यात काय वाद नाही। आपण पाहिलं की या ठिकाणी स्वामीजी पण आलेले आहेत। स्वामीजी, मला सांगा की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या ठिकाणी हे सुरू आहे, त्याच्यामध्ये काही निर्णय होईल असं वाटतंय का तुम्हाला? काय सांगाल त्याच्यामध्ये? आज गडहिंग्लज शहरामध्ये महादेवी उर्फ माधुरी एलिफंट हत्तीचा मठाला परत द्यावे असे सर्व कोल्हापूरवासियांचे भावना आहे। ती भावना मुख्यमंत्री आज ऐकतील असं वाटते का? काही त्याच्या प्रकारे पावलं टाकतील असं वाटते का? आम्ही तुमच्या मार्फत प्रयत्न करत आहे। आम्ही मठाधीश जडसिद्धेश्वर स्वामीजी, गुरुसिद्धेश्वर स्वामीजी या सर्व भक्तांच्या भावना त्यांच्याबरोबर त्यांच्या म्हणजे त्या अधिवेशनात तुम्ही पोचवायचं तुमचं काम आहे, तुम्ही पोचवा। आम्ही भगवंतावर आणि गणेशावर, गणपतीवर आमचा विश्वास आहे
त्यासाठी आम्ही त्या भावनेनं इथं सगळ्यांनी जमलेलो आहोत. आपण पाहिलं की मठाचे स्वामीजी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आल्याचं पाहायला मिळते. एकूणच आपण पाहतो की लोकांची भावना अशीच आहे की काही केली महादेवी हत्तीने आली पाहिजे. मामा, मला सांगा कुठून आलेला आहे, खरे तुमची भूमिका प्रताप, काय आहे? एकंदरीतच खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये हा सगळा निर्णय झालेला आहे. त्यामुळे हा न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात कसा पुढे तोडगा काढता येईल या संदर्भात ही बैठक आहे. आणि त्यामुळे अर्थातच सगळ्यांना विश्वास वाटतो आहे की महादेवी हत्तीण परत येईल. मात्र तोडगा कशा पद्धतीने निघतो आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर सध्या आत्मक्लेश आंदोलन तिकडे गडहिंग्लजमध्ये सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. एक प्रकारचं जन आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे. तर इकडे मंत्रालयामध्ये ही महत्त्वाची बैठक महादेवी हत्तीणीसाठी सुरू आहे. कोल्हापुरातले महत्त्वाचे नेते ज्यांनी आत्तापर्यंत कोल्हापूरवासियांचं नेतृत्व वेगवेगळ्या टप्प्यामध्ये केलेलं आहे, हे सगळे नेतृत्व आज या ठिकाणी जमलेले आहे. आणि काही वेळापूर्वी आपण सतेज पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता याबाबत कशा प्रकारे निर्णय घेत आहेत महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी, ते काय नेमके म्हणतात हे ऐकण्यासाठी आम्ही आलेलो असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय नेमका निर्णय येतो आहे हे बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे काही वेळामध्ये हा निर्णय अपेक्षित आहे.